खेडेगावात एक गर्भश्रीमंत शेतकरी आहे. शेतकऱ्याचं घरचं नाव आहे बाप्पा. या बाप्पाला एकुलता एक लेक होती. त्याचं नाव आहे काशीनाथ. काशीनाथ लहानपणापासूनच लई हुशार आहे. खेड्याच्या शाळेत जातो, इथं पहिल्या नंबरात पास होतो. शहराच्या शाळेत जातो, इथं पहिल्या नंबरात पास होतो. जिल्ह्याच्या शाळेत जातो, इथंही पहिल्या नंबरात पास होतो. त्याचं शिक्षण अर्थ म्हणून तो थेट लंडनला जातो आणि तिथंही पहिल्या नंबरात पास होतो. पण पास होता एक घोटाळा करतो. आणि लग्नाची गोड स्वप्न घेऊन तो भारतात परत येतो. भारतात आल्यानंतर काशीनाथचे बाप्पा त्याला विचारतात, लग्नासाठी विचारतात. काशीनाथ नकार देतो. काशीनाथच्या घरात काशीनाथचे काका, काकू, आत्या, मामा, मामी असं ज्याला बारदान म्हणतात ना, असं संपूर्ण बारदान आहे. काशीनाथ आणि बाप्पा यांच्यामध्ये वादविवाद होतात, तणतण होते, पाचाबाची होते. काही अटी लादल्या जातात. काशीनाथच्या स्वीकारतो. अशा या बारदानात एक एकदम तरतरीत पोरगा आहे. त्याचं नाव आहे बबन्या. हा बबन्या लग्नाची सगळी निश्चिती करतो आणि संपूर्ण वऱ्हाड घेऊन लंडनला जातो. त्याचीच ही गोष्ट, वऱ्हाड निघालंय लंडनला. काशीनाथ, 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 अरे तिकडे काय करतोयस? इकडे ये. I'm sorry, Papa. I was just taking soil lecture. You know, आपण आपल्या शेतात एवढी इकॉनॉमिक इन्व्हेस्टमेंट करतो, पण आपल्याला जे रिटर्न्स मिळायला पाहिजे ते मिळत नाही. येस, काय लावलंय? फेस जे काय ते गाडा बोल ना. I'm sorry, Papa. मी असं म्हणत होतो की आपण आपल्या शेतात तेवढे पैसे गुंतवतो आणि कामगार काम करतात, पण आपल्याला जे रिटर्न्स म्हणजे उत्पन्न मिळायला पाहिजे ते मिळत नाही. तुला असं वाटतं का तू शिकून चौकून आला आणि डायरेक्ट तू आवडत हात घातला तर मोती उठणार आहे? अरे आमची पुरी जिंदगी गेली हा, तरी आम्हाला सुधारणा झालं रे बाबा. तू आल्या ना, अरे याला झालं का? अरे आता तुला माहीत आहे असं वय होत आलंय, तुझं मायचं वय होत आलंय. आपल्या घरात एक आजी आहे. आता तुला थोडं कधी कटकून मोडेल त्याचा काही नियम आहे का रे? अरे आता आमच्या समोर दोनाची 4 हात झाली की आम्ही हरिहरी करायला मोकळं रे. तुमचं काम करायला मोकळं नाही. म्हणजे गावातली लोक येतात, समजी विचारतात, अरे लग्नाबद्दल तुझ्या. आता ती हा ती अमरावतीची पोर छान आहे ना ती, नाही तिच्या डोक्यात एक ताप आहे नुसता. अरे ती कोल्हापूरची छान आहे ना ती, नाही तिच्या आंबड दीप आहे, नाही तिच्या. असं कशाला करतोयस? जे काय वाटतंय ते घडाघडा बोलून मोकळं होती. अरे आम्ही बघ, आमच्या मनात कसं काय आलं की आम्ही दटकून ठोकून टाकतो. छाताडाचा भाषा कसा एकदम खेळला पाहिजे. बस फूस बस फूस, जे वाटतंय ते घडाघडा बोल मोकळपणानं. I don't know how to express this exactly, because whenever I think about this problem, जमिनीचा पोपडा काढू नको. अंगावर कर, अंगावर कर. whenever I think about this problem, well, I feel a little bit, it's a little bit delicate. So whenever I try to speak it in front of you, I feel very bad. नाही त्याचं काय बाबा, मी तिकडे एका मुलीच्या प्रेमात पडलो. इकडं बाहेर देशात शिकायला गेला होता का पुरी पटवायला गेला होता? त्याचं काय बाबा, मी तिकडे जी मुलगी पाहिली आहे, I love that girl. अरे मी केलं म्हणजे काय केलं? अरे घोटाळा झाला का? बाबा प्रेम हे असं तुला किती वेळा सांगितलंय, बोलताना हातवारे करत जाऊ नको. आमच्या टकुऱ्यात काही सिनेमा असं झालं रे बाबा. बरं काय नाव पोरीचं, गाव जातपात काय नाव आहे पोरीचं सांग.
Papa, you try to understand me. Try to understand my sentiments, my emotions. I promise that girl and I'm not gonna break it. बाहेरच्या देशात शिकायला गेला होता ना, मोठ्यांची कसं बापाशी कसं बोलायचं शिकवलं नाही का? आत्मीला बोलायचं, आवाज आली. बाबा तुम्ही मला समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी त्या मुलीला वचन दिलंय, शब्द दिलाय आणि मी नाही दुसरा विचार करू शकत. I will commit suicide. मी आत्महत्या करेन. मी गळफास लावून घेईल, मी जाळून घेईल स्वतःला. मी ते एक क्षणभरी थांबू शकत नाही. सॉरी पप्पा, आय कांट टॉलरेट दिस ॲटिट्यूड. काशीनाथ, थांब रे, कुठे चाललास? इकडे काशीनाथ. एकुलता एक वियोग आहेस ना माझा तू. हा सगळा जमा तुमला कोणासाठी र? तुझ्या तळहाताच्या कोणासारखं जपलं र तुला. तुझ्या मायनं पापडाचा बदल करून तुला वाढवलं र. हाल म्हणतोय तू निघालास, निघून चाललाय. असं कसं चालेल र? म्हातारपणी हातातून काठी पडल्यावर आपल्या पोटच्या पोराशिवाय कोणी नाही येत रे दुसरं. बर, तुझा निर्धार झालाय, तुला त्याच पोरीबरोबर लग्न करायचंय. बर, हे कर 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 आठवून घ्या आवाज, काय हरकत नाही. पोटच्या पोरासारखं पोरासारखं जपलं रे तुला. तुझ्या माईनं असं सगळं आपल्याच्या मध्ये एक तुला वाढवलं रे. आणि तू निघून चाललाच म्हणतो. अरे आमच्या म्हातारपणी काठी हातातून पडल्यावर कोणी येणं ते उचलायचं. बर, तुझा निर्धार झालाय, तुला त्याच पोरीबरोबर लग्न करायचंय. मग ठरलं, हे लग्न होईल, पण आमच्या अटींवर. अट नंबर 1, हे लग्न चांदरावाला पत्र पाठवून इथं बोलून घ्यावं लागल. अट नंबर 2, चांदराव इथं आलं की त्यांना सांगू आपण हे लग्न आमच्या पद्धतीनं होईल. अट नंबर 3, हे लग्न लंडनला होईल. आणि अट नंबर 4, आपल्या वराडाचा सगळ्याचा जायचा यायचा आणि गुमचा खर्च आज चांद्रावाला करावा लागेल. जा, आपल्याला पाठव, जा आणि पत्र लिहून दे जा. काम कर, आपण जसं मराठीत स्टोरी जुळवतो तसं इंग्रजीमध्ये पत्ता लिह आणि ते पाठवून 10,000 पत्ता वगैरे दिला ना समजा. हा, माझं डोकं लय गणबन करते. मी जरा वावरात जाऊन येतो. जावा आत्ता इंग्रजीत पत्र लिहून टाकतो मी. दन 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 सन. डसली कोणाला डसली काय माहिती. डसली नाही, डेसली. जॉन डेसली, मॅनेजिंग डायरेक्टर. कार्लटन. माणूस नक्की कारलाचा व्यापारी असणार रा. WC त्याला कुठं राहतंय कोणाला माहिती. ओके नाही, UK ते UK. किचकट पत्ता दिलाय मला. चुकलं तर माझ्या नावानं बघ. आपल्याकडे कसे एकदम सोपे पत्ते असतात ना. मारुतीच्या पाराजवळ म्हटलं की चाललं पत्र. मला काय, आत्ता पत्र लिहितो आणि मोकळा तुम्ही. काय पत्र लिहायचं राव आता त्याला. सोडा. जानराव, नमस्कार. हॅच फादर ऑफ OF. हॅच फादर ऑफ काश.
पत्र लिहून टाकतो आपण. मग वाचणारं कोण आहे? मी आणि तो आहे. मग कोण आहे? चला चला. पोस्टर टाकलं. पत्राचा प्रवास लंडनच्या दिशेने सुरू झाला आणि घरात बातमी फुटली. पोरांना कळाली, मोठ्यांना कळाली, बायकांना कळाली, पुरुषांना कळाली, ज्यांना त्यांना कळाली आणि सगळेजण एकाच कल्पनेत रंगून गेले की दादाचं लग्न लंडनला ठरणार आणि आपल्याला विमानात बसून जायला मिळणार. मोठ्यानी पॉज पॉज पॉज. कालावधी गेला आणि एके दिवशी एक पत्र आलं आणि ते नेमकं बघण्याने उचललं. थोडं मागे हो. मामी, मावशी, आई, बाप्पा. काय झालं बोलायला? होऊ शकतं. ठीक आहे ना काही नाही. खूप 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 स्लो घ्यायचं पाहिजे. या सीनमध्ये गर्दी पाहिजे. आवाज आणि पुढे या.
म्हणतो तो लग्नापूर्वी या घरात येऊ नका म्हणून. तर हे वडील माझे वडील माझे मामा म्हणतात तर झालं काढली. मोठं घर, मोठं घर, हे मोठं घर वडाचं मोकळं असा. बरं आम्हाला कोणी लोळं बघ होतंय का? आम्हाला तर हात लावायचं पेक्षा मोठेपणा मात्र गेला सगळ्यात पुढं. वागं बाई ना असं कसं? आता यावर्षी मोठा पाऊस झाला, यो पाऊस झाला. हा शेतात हरभरा यो टरारून यो दाना असं टरारून तरी शेतात जाऊन फिरली. हरभरा शेतात माझ्या वेळेस शेतात टरारून माझ्या वेळेस हरभरा टरारून तिच्यामुळे घरी मेली. बरं पण ती आपल्या घरात झालं की नाही? गावातल्या गावानी आले इकडं. ती आली की कशाला? ती साखर पुडा सांगतो तो भारी झाला तरी कशी सांगते? माझ्यामुळे चांगला झाला, माझ्यामुळे झाला, तिच्यामुळे आणि काय? अहो मी सांगतो तुम्हाला आपलं प्रमोद नाही का? हे पहिल्या नंबरच पास झालं. पहिल्या नंबर पास झालं तर मी सांगूच केला वर माझ्यामुळे प्रमोद भाऊजी नंबर पास, माझ्यामुळे प्रमोद भाऊजी पहिल्या नंबरात पास, तिच्यामुळे मेली. या बाईचं काही सांगते आपल्या बाई कशाचं श्रेय घेईल काही सांगता येत नाही. आपलं स्थान आपलं जोड ते म्हणतात ना, बाबा पण धाकटे बघणे आपण म्हणतो. अरे बघणे ते आले वाटतं. बघणे ते आले. काशीनाथ फादर बाप्पा. Hello, how are you? Hello, what's your name? Hello, hello, hello. This is all construction. What a beauty. As I was entering the village, I saw everything is green. एस नाही एस. In this crowd, I can't see Kashi anywhere. Where is Kashi? ए काशी मावशी. ए काशी मावशी. दादा म्हणा. ए काशी दादा. इकडे. Hello, how are you doing? Hello. Kashi, this is striking resemblance between you and your dad. You actually are quite busy today. So if you could explain your father, the things I wanted to discuss would be helpful. Papa, ते म्हणतायत त्याच गाईत तर बोलायचं आणि लवकर झाली तर जरा दम कर म्हणावं त्यांना. आत्ता तर आलेत लांबून. त्यांना म्हणावं पहिलं विश्रांती घ्या. काय चहा कॉफी हवा असेल तर विचारून घे त्यांना. So, Kashi, there are two things I wanted to discuss. Firstly, Indian marriage customs, traditions, and rituals. And secondly, the financial aspect of all these things. So, please ask your father to discuss with you. बाप्पा ते म्हणतायत काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासा करायचा. अरे त्यांना म्हणा जरा दम धर. काश्मीर आपल्याकडे लग्न असं ठरत नसतं उभ्या उभ्या. अरे सगळी गावातली मंडळी येतील, बसतील आणि मग सगळे लग्नाचा खर्च काय, लग्न कुठे होणार, तपशिलाच्या गोष्टी, या सर्व गोष्टींवर विचार केला जाईल. सगळ्यांची मतं ऐकली जातील. आणि याला असं आपल्याकडे उभं नाही ठरत रे लग्न. याला काय म्हणतात माहिती आहे तुला? म्हणतात तवळा नवरा आणि गुडघ्याला पासिंग.
लवकर या. अरे ती लोक आपल्यासाठी रिकमटी त्यांना काही कामं असतात. त्यांना म्हणावं जर तुम्ही हात जेवत असाल तर हात धुवायला घरी या लवकर. आणि 17 घातला नसेल तर पटकन लवकर बोलू. रीतिरिवाजाप्रमाणे ज्या पद्धतीने आमच्याकडे संपूर्ण विवाह विधी संपन्न होती त्या पद्धतीने संपूर्ण विधी संपन्न व्हावी. Religion, झालंच तर कल्चर and you know our person. Okay, right. त्यांना म्हणावं तुम्हाला हे लग्न दोन्ही अंगाने करून घ्यावं लागेल. दोन्ही अंगाने? हा सांग सांग. We have to do this marriage by both the bodies. My God, both the boys. What does that mean? You don't know? Wonderful. How both the bodies म्हणजे our body and your body. Both body are. Hey, Cassie, what is this body? Sir, he means here to expenditure of both sides of marriage.
टाइमपास. काल बेटर झालं.